हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गाईड करणार आहे की आपण आता सध्या माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यासाठी जे फॉर्म भरले होते त्याचे 3 हप्ते जवळजवळ सगळ्यांनाच आले आहेत. म्हणजेच 7,500 रुपये जवळजवळ प्रत्येक स्त्रीला आलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी हा फॉर्म भरला त्यातल्या टोटल सगळ्या बायकांना हे पैसे आलेले आहेत. तर ह्या पैशांचा वापर ह्या योजनेचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे महिला सशक्तीकरण किंवा नाही का, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं, महिलांनी स्वतःचं तिचं बँक अकाउंट असणं आणि त्यानुसार तिचं सबलीकरण होणं हा ह्या योजनेचा उद्देश आहे. ह्या योजनेवर कितीतरी मीम्स आहेत किंवा अनेक जणांनी टीका केली, परंतु ह्या योजनेचा पॉझिटिव्ह जो दृष्टिकोन आहे तो जर लक्षात घेतला तर ज्यांना जे कोणी हा माझा व्हिडिओ बघणार आहेत आजचा, तर त्यांना मी एक छोटंसं गायडन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या कोणी होतकरू स्त्रिया आहेत, ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे पण भांडवल नाही आहे, तर अशा स्त्रियांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आता जवळजवळ 3 हप्ते आले, त्याच्यामध्ये 7,500 रुपये आलेले आहेत. तर आता पुढे दिवाळी येत आहे, दसरा होऊन गेला पण दिवाळी येत आहे. तर या दिवाळी सणामध्ये अनेक अशा कमी भांडवलामध्ये उपलब्ध होणाऱ्या गोष्टी असतात की ज्या आपण विकू शकतो आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवू शकतो किंवा आपलं जे रक्कम आहे ती वाढवू शकतो. अनेक जण गाईड करतात की तुम्ही अटल पेन्शन योजना चालू करा किंवा लाँग टर्म सेविंग करा, शॉर्ट टर्म सेविंग करा, परंतु तुमच्या पैशाला पैसा कसा वाढेल याचा प्रयत्न तुम्ही स्त्रियांनी केला पाहिजे. तुमच्यामध्ये काही स्किल्स असतील, थोडक्यात एखादी शिवणकाम करणारी स्त्री असेल तर तिने ह्या पैशांचा वापर तिला स्वतःला अपग्रेड करण्यासाठी करावा. तिला स्वतः आणखी त्याच्या शिवणकामामध्ये सुद्धा जास्ती चांगलं शिवणकाम शिकण्याचे कोर्सेस तिने करावे आणि त्याच्यातून तिने भांडवल निर्मिती करावी. हा जोपर्यंत पैसा येतोय तोपर्यंत स्वतःमध्ये अपग्रेडेशन करून स्वतःला अपग्रेड करावं असं मला इथं येणाऱ्या पैशातून तुम्ही जर आणखी भांडवल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याच्यातून सेविंग केली तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ही खरंच खूप सुवर्ण संधी आहे. ज्या स्त्रियांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे पण भांडवल अपुरा आहे, तर तुम्हाला हे फिक्स असे 1,500 रुपये महिन्याला येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता छोटं उदाहरण घ्या. आता येणारा सण आहे दिवाळी, तर यामध्ये तुम्ही दिवे विकू शकता ज्याच्यासाठी भांडवल कमी लागतं. त्यानंतर तुम्ही आपली लक्ष्मी असतात त्याच्या मूर्त्या आणू शकता किंवा आपण जी आपली झाडण्याची लक्ष्मी असते ते आणू शकता किंवा दिवाळीसाठी वेगवेगळे स्टिकर्स असतात ते आणू शकता, रांगोळी असते ते आणू शकता, किंवा लाह्या चुरमुऱ्यांचा पुडा असतो, बताशांचा पुडा असतो ते आणू शकता की ज्याच्यासाठी भांडवल कमी लागतं. नारळ आणू शकता. अशा वस्तू आणून तुम्ही त्या विकू शकता. कुठं तुम्ही असं एखाद्या ठिकाणी रोडला जरी बसले तरीसुद्धा दिवाळीच्या पिरियडमध्ये ह्या वस्तूंना खूप मागणी असते आणि ह्या वस्तू खूप प्रमाणात विकल्या जातात. त्यानंतर लाईटीच्या माळा असतात की ज्या सदर बाजार किंवा असे जे त्यांचे होलसेल बाजार असतात तिथं अगदी 20 रुपये, 10 रुपये, 30 रुपये अशा किमतीला भेटतात आणि तुम्ही त्या इकडे विकून त्याच्यातून सुद्धा तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. असं करून तुम्ही जेव्हा तुमचं भांडवल वाढवाल तसं तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही करू इच्छिता त्याच्यामध्ये तुम्ही आणखी पैसा टाकून, पैसा लावून आणखी पैसा कमवू शकता. आता दुसरी गोष्ट की ज्या बायकांना असं रोडवर उभा राहून किंवा असा काही व्यवसाय करता येणं शक्य नाही आहे, त्यांनी दुसरा मार्ग किंवा ज्यांना काही व्यवसाय करायचा नसेल त्यांनी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. फक्त कपडे घेतले, ज्वेलरी घेतली, चप्पल घेतली, पार्लरमध्ये गेलो आणि ते पैसे खर्च केले असं न करता तुम्हाला जर ड्रायव्हिंग क्लास करायचा असेल तर तुम्ही तो ड्रायव्हिंग क्लास करा. 7,500 भेटलेत आत्तापर्यंत, तेवढ्यात आरामशीर ड्रायव्हिंग क्लास होऊ शकतो. कसं असतं, ज्यावेळेस नाही का तुमच्या नावाचं बँक अकाउंट असतं त्यावेळेसची गोष्ट वेगळी असते आणि ज्यावेळेस तुम्ही डिपेंडंट असता तुमच्या फादरवर, हजबंडवर किंवा तुमच्या भावावर, त्यावेळेस
दे आर कंट्रोलिंग युअर लाईफ. पण ज्या वेळेस तुमचं स्वतःचं बँक अकाउंट असतं, त्याच्यात तुमचे स्वतःचे पैसे असतात, त्यावेळेस तुम्ही स्वतःचे मालक असता. त्यावेळेस तुमचे आई वडील नवरा हे तुम्हाला कंट्रोल करू शकत नाही आणि त्याच्यातूनच तुम्ही स्वतः पायावर उभं राहून स्वतःसाठी काहीतरी करू शकता. आणि माझ्या मते प्रत्येक स्त्रीनी सेल्फ डिपेंडंट असलं पाहिजे, कॉन्फिडंट असलं पाहिजे आणि तिला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. बँकेत कसं जायचं, बँकेचं खातं कसं उघडायचं, गॅस कसा बुक करायचा, ऑनलाईन पेमेंट्स कसं करायचं. अजूनही अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना स्वतः म्हणजे कुणाच्या मदतीशिवाय त्या कुठलंच काम करू शकत नाही. तर महिलांनी सेल्फ डिपेंडंट व्हायलाच हवं आणि हाच एक उद्देश ह्या लाडक्या बहीण योजनेचा आहे. तर ह्या योजनेला इलेक्शनशी जोडून पाहिलं जातं आहे की वोटिंगसाठी बायकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आहे. परंतु प्रत्येक गोष्टीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू असतात. तर प्रत्येक वेळेस निगेटिव्हच का बघायचं, पॉझिटिव्हही पहा. आपल्याला पैसा मिळतो आहे, बाकीचं आपल्याला काय घेणं देणं आहे, असा विचार करून आलेला पैसा चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करावा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर प्लीज मात्र लाईक करा. किंवा काही महिलांना स्टॉक मार्केटचं थोडंसं नॉलेज असतं परंतु भांडवल नसतं टाकायला. तर आत्ता जवळजवळ 7,500 रुपये प्रत्येक स्त्रियाला भेटले आहे, प्रत्येक महिलेला भेटले आहे. तुम्ही एखादं म्हणजे एखादं अकाउंट उघडून याचं स्टॉक मार्केटचं अकाउंट उघडून तुम्ही त्याच्यामध्ये 5,000 जरी इन्व्हेस्ट केले आणि ते स्टॉक म्हणजे व्यवस्थित असं अभ्यास करून त्याच्यात पैसे टाकले, तुमचं नक्की भांडवल वाढणार. 5चे 5.5 असं एकाला 2 रुपये वाढत वाढत तुमचं भांडवल वाढणार. आपल्याला कुठून म्हणजे इकडून तिकडून थोडेफार पैसे येतच असतात. तर असं मॅनेज करून तुम्ही स्वतःचा एक पोर्टफोलिओ बनवू शकता. आणि ट्रस्ट मी, जेव्हा आपण स्वतः कमवलेले पैसे डोळ्यांनी बघतो त्यावेळेस जी फिलिंग असते ना, ती खूप 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 भारी असते. आता माझा व्हिडिओ बघणाऱ्या म्हणजे कोणी स्वतःच्या पायावर उभं असणाऱ्या बायकाही असतील तर त्यांना कदाचित ह्या गोष्टींचं काही वाटणार नाही. परंतु खरंच काही स्त्रिया अशा पण आहेत की ज्यांना दूध जरी आणायचं म्हटलं तरी पैसे घ्यावे लागतात अगोदर आणि मग ते दूध आणायचं आणि मग ते चहा करायचा. तर अशा पण स्त्रिया आहेत. तर मला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे आलेल्या ह्या संधीचा तुम्ही वापर करा, स्वतःचा पैसा वाढवण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट तुम्ही ते पैसे सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. बाय.